याकूब मेमनला माफी द्यावी यासाठी काँग्रेसचे आमदारही आता पुढे सरसावलेत। याकूबची फाशीची शिक्षा माफ करा असं विनंती करणारं पत्र काँग्रेसच्या आजी माजी आमदारांनी राष्ट्रपतींना पाठवलंय। राज्यघटनेच्या कलम 72 नुसार याकूबला माफी द्या अशी मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आमदार आरिफ मोहम्मद, नसीम खान, अमीन पटेल, असलम शेख, माजी आमदार युसुफ अब्राहनी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांचा समावेश आहे। कानून से बड़ा कोई नहीं होता, कानून सबके लिए बराबर है। लेकिन जिस तरह से परिस्थितियां बनी हैं, जिस तरह से नए नए एविडेंस आ रहे हैं, कोई कह रहा है कि वो सरेंडर किया है, वो इनोसेंट है, कोई कह रहा है, एडवोकेट केसरवानी जी कह रहे हैं कि नहीं, रॉ के चीफ ने उनसे खुद कहा था कि इन्होंने सपोर्ट किया है। ये जुडिशरी का मामला है, न्यायालय का मामला है, इसमें हमारी कोई राय अपनी नहीं है। लेकिन जिस तरह से 290 लोगों ने महामहिम राष्ट्रपति जी से पत्र लिखकर फांसी को सजा में कन्वर्ट करने की मांग की है, उसको सपोर्ट करते हुए, मानवता की दृष्टि से सपोर्ट करते हुए हम लोगों ने एक चिट्ठी लिखी है। कुल कितने एमएलए हैं जिन्होंने इस बात को सपोर्ट के लिए जो कहा? नहीं, सभी हमारे मुंबई के अमीन पटेल हैं, असलम शेख हैं, आसिफ शेख हैं, युसुफ अब्राहनी हैं, बहुत सारे एक्स एमएलए युसुफ अब्राहनी हैं। इस तरह के लोगों ने, मुजफ्फर हुसैन हैं, कई लोगों ने 8-10 एमएलओज ने सिग्नेचर करके और एक निवेदन भेजा है। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। शिवसेना खासदार अरविंद सावंत आहेत आपल्याबरोबर फोन लाईनवरून। अरविंदजी, आता काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलेलं आहे, याकूबची शिक्षा माफ व्हावी यासाठी आपली काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की या सगळ्यांच्या आणि चिडही येते। पहिली गोष्ट अशी आहे की त्याला पहिल्यांदा फाशीची सजा दिली कोदे, माननीय न्यायमूर्ती कोदे यांनी 2007 साली। मग यांना माहिती होतं की पुढचे सगळे रस्ते माहिती आहेत की सुप्रीम कोर्टात जाता येतं, इकडे जाता येतं, तिकडे जाता येतं, म्हणून त्यावेळेला गप्प। आणि आता अचानक एक कोणीतरी खासदार उठतो आणि बोलतो आणि त्यानंतर याला सुरुवात झालेली आहे। प्रत्यक्षात याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की न्याय व्यवस्थेवरच आपण अविश्वास दाखवतोय, ही सगळ्यात गंभीर बाब आहे। सुप्रीम कोर्टाने न्याय दिला, आता सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे की कुठलीही चौकशी न करता, माहिती न घेता सुप्रीम कोर्टाने न्याय दिला? आणि मग सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर त्या निर्णयानंतर ज्यांना मानवता आठवते त्यांना विचारा, 260 मेली माणसं, तेव्हा तुमची मानवता कुठे गेली होती? तुमची मानवता पाकिस्तान मधल्या लहान मुलांना मारलं तेव्हा कुठे गेली? तुमची मानवता काश्मीर मधल्या सीमेवरच्या जवानांना मारलं जातं तेव्हा कुठे जाते? तुमची मानवता काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो तेव्हा कुठे जाते? तुमची मानवता इसिसचा झेंडा भिडवला तेव्हा कुठे जाते? आणि मग हे सगळे जे प्रश्न आहेत इतके भयानक चीड आणणारे विषय आहेत की त्यावर भाष्य करणं म्हणजे मनस्ताप देणार आहे। आणि एका विशिष्ट समाजानं सह्या करून पत्र देणं राष्ट्रपतींना। अरविंदजी, आपल्याबरोबर आता काँग्रेसचे असलम शेखही आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची नेमकी भूमिका जाणून घेऊया। असलम शेखजी, राष्ट्रपतींना आपण पत्र पाठवलेले आहे, याकूब मेमनची शिक्षा माफ व्हावी यासाठी आपली नेमकी भूमिका काय आहे? असं आहे, या देशामध्ये एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसच्या अनुषंगाने याकूब मेमनने आपलं पिटिशन केलेलं आहे आणि त्या पिटिशनला माननीय राम जेठमलानी साहेब, माननीय शत्रुघ्न सिन्हा साहेब, माननीय मणिशंकर अय्यर साहेब असे बरेच या देशाचे महान नेत्यांनी त्या पिटिशनला सपोर्ट केलेला आणि त्या पिटिशनला सपोर्ट करणं, काही लोकांनी त्याचा विरोध केलाय, काही लोकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने ज्या या शत्रुघ्न सिन्हा आणि जेठमलानी साहेबांनी ज्या पिटिशनला सपोर्ट मागणी केलेली आहे त्या मागणीवरती आम्ही सगळे लोकांनी त्याला सपोर्ट केला आहे। नक्की। असलमजी, आपल्याबरोबर शिवसेना खासदार अरविंद सावंतही आहेत। अरविंदजी, आपलं काय म्हणणं आहे? आता असलम शेख यांनी जे सांगितलं, पुन्हा एकदा तेच सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यावर तर खरं सांगतो भाष्यही करण्याची गरज नाही। त्याही पलीकडे जाऊन जेव्हा राष्ट्रपतींकडे जेव्हा दयेचा अर्ज करण्यात आला, तो दयेचा अर्ज सुद्धा फेटाळण्यात आला। एवढं जर आपल्याला कळत असेल आणि जाणीवपूर्वक त्याला एखाद्या
देशाच्या विघटनवादी विचारांना चालना देणारं हे सगळं काम सुरू आहे. 260 माणसं मारली गेली, त्याची तुम्हाला काहीच खंत नाही वाटत का? असं म्हणजे 260 माणसं त्या बॉम्बस्फोटामध्ये मारली गेली होती. आणि अशा खासदार साहेबांना एवढंच आठवण करू शकतोय त्या गुजरातमध्ये दंग झालेले, त्या दंगामध्ये बाबू बजरंगी म्हणून एक मनुष्य होता, त्यालाही फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यांनीही मर्सी पिटिशन दायर केलेलं होतं. ते मर्सी पिटिशन अजूनपर्यंत जे आहे त्या राष्ट्रपतीकडे पेंडिंग आहे. ही देशाची एक प्रक्रिया आहे. एक या देशामध्ये संविधानमध्ये एक हे दिलेलं आहे की जर सुप्रीम कोर्टने सुद्धा जर आपला निकाल दिला असेल तरी त्याला प्रेसिडेंटकडे जाऊन त्याच्याकडे ते प्रोव्हिजन आहे, ते प्रोव्हिजनच्या अनुषंगाने त्यांनी एक अपील केलेली आहे आणि त्या अपीलवरती राष्ट्रपती त्याची सुनावणी करते. आधी काही लोकांना त्याचा विरोध करणार, काही लोकांना अपोज करणार. यांच्या माहितीत भर घालतो, यांच्या माहितीमध्ये भर घालतो, यांच्या माहितीत भर घालू इच्छितो मला. राष्ट्रपतींकडे दयेचे अर्ज अनुक्रमानुसार येतात. बजरंगीचा अर्ज जेव्हा येईल तेव्हा हे बोललं पाहिजे. तो दयेचा अर्ज नेहमी अनुक्रमाने येतो आणि म्हणून प्रोसेस बरोबर आहे, त्याच्यात तर कोणाचं दुमत नाही. त्यांनी दयेचा अर्ज केला ना, मान्य करतो ना, पण तो दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर सुद्धा पुन्हा या प्रक्रियेवर संशय व्यक्त करणं, पुन्हा तेच सांगणं, पुन्हा त्याला जातीचा धर्माचा रंग देणं आणि जाणीवपूर्वक अशा प्रकारचे ज्या स्टेटमेंट तुमच्या सगळ्या त्या खासदारांकडनं येत आहेत, काय ओवेसीचं स्टेटमेंट आहे त्याला दाखवा ना पुन्हा एकदा. गुन्हेगार मला फक्त या पिटिशनला पहिला ज्यांनी फॉलोअप केला, ज्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यातला कुठलाही मुसलमान नाही. या देशाचे माननीय ॲडव्होकेट राम जेठमलानी साहेब या त्यामध्ये जेवढी नावं घेतली ती सर्व नावं कुणाची होती ती पुन्हा एकदा वाचून दाखवा. आता माझ्या चर्चेच्या अगोदर वायकरने जो प्रश्न विचारला त्यामध्ये जी नावं घेतली ती नावं कुणाची आहेत ते विचारून घ्या पहिल्यांदा. ओके, आणि मग माझी बोला या विषयावर. पण अरविंदजी, अस्लम शेख जे या प्रक्रियेचा उल्लेख करत आहेत त्या मी माध्यमांना सुद्धा माझी विनंती करतो, किती घोळ घालणार त्या सगळ्या विषयाचा. तुमचा पण सर्वोच्च न्यायालय तुम्हाला आम्ही पुन्हा प्रश्न विचारतो, जे 250 इनोसंट माणसं मारली गेली नक्की यांच्या प्रत्येकाची वाक्य मला हवी आहेत. अस्लमजी, त्या इथे म्हटलेलं आहे की आमच्याकडे जी माहिती मिळते त्यामध्ये आमदार आरिफ मोहम्मद, नसीम खान, अमीन पटेल, अस्लम शेख, माजी आमदार युसुफ अब्राहनी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांनी या पत्रावर स्वाक्षरी केलेली आहे. हे सगळं खोटं आहे. पत्रामध्ये सावंत साहेबांना मला एवढंच म्हणायचं की त्यांनी पहिला आमचा वाक्य वाचावा. जे प्रॉमिनंट देशाचे नेते, जे महान नेते या पार्लिमेंटमध्ये बसणारे लोक आहेत, जे गेल्या 20-25 वर्षापासून बसलेले आहेत, त्यामध्ये खासदार आहे त्यांना एवढं खंत वाटत असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टी सांगा, जे देशाचे महान नेते म्हणून नाव घेतात त्यांनी कोणतं महान कार्य केलं ते सांगा पहिल्यांदा. की अरविंदजी, आपण आपली भूमिका मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अस्लमजी, आपल्यालाही धन्यवाद तुमची भूमिका मांडल्याबद्दल. मात्र आता याकूबच्या या फाशीवरून जरी जसजसा त्याचा दिवस फाशीचा जवळ येतो आहे तसा हा वाद आणखीन उफाळून जातो आहे. त्याच्या शिक्षेच्या माफीसाठी काँग्रेस आता पुढे सरसावलेली आहे, तर शिवसेनेनं त्या काँग्रेसच्या या भूमिकेला जोरदार विरोध केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.